छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीचा आणि शेतकऱ्यांप्रती असलेल्या त्यांच्या आदराचा हा किस्सा अत्यंत प्रसिद्ध आहे. हे केवळ एका सैनिकाचे उदाहरण नव्हते, तर स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याला दिलेला तो एक कडक इशारा होता. स्वराज्याची फौज एकदा एका मोहिमेवर असताना चिपळूणच्या भागात मुक्कामाला होती. सैन्य मोठे असल्यामुळे खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी रसद मिळवणे गरजेचे होते. त्यावेळी महाराजांनी आपल्या सैनिकांना आणि सुभेदारांना एक अत्यंत कडक आज्ञापत्र पाठवले होते. मुक्कामाच्या दरम्यान काही मावळ्यांना भाजीची गरज भासली. लष्करी छावणीत भाजीपाला संपला होता. काही सैनिकांनी जवळच्याच एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेतकऱ्याला न विचारता भाजी तोडून आणली. त्यांना वाटले असावे की आम्ही स्वराज्यासाठी लढतोय, मग थोडी भाजी घेतली तर काय बिघडले. ही बातमी जेव्हा महाराजांच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी तात्काळ सर्व सैनिकांना बोलावून घेतले. महाराज अत्यंत रागावले होते. त्यांनी त्या सैनिकाला विचारले, जर तुम्ही रयतेच्या भाजीपाला फुकट खाऊ लागला तर त्या गरीब शेतकऱ्याने काय खावे. महाराजांनी तिथेच ऐतिहासिक शब्द उच्चारले, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. तुम्ही जर प्रजेवर जुलूम कराल तर रयत म्हणेल की त्या मोगलांपेक्षा हे मराठे कसले वेगळे, त्यापेक्षा मोगलच बरे होते. महाराजांनी आदेश दिला की सैन्याने काहीही हवे असल्यास शेतकऱ्याला त्याचे योग्य मूल्य पैसे दिले पाहिजे. फुकट काहीही घेण्याची कोणालाही मुभा नव्हती. जर एखाद्याने जबरदस्ती केली तर त्याला कडक शासन केले जाईल. असे होते आमचे रयतेचे राजे. जय जिजाऊ, जय शिवराय.